पवनचक्कीचा मुद्दा जी आहे ती पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। धाराशिव जिल्ह्यामधील लोहारा तालुक्यातील रवा हिप्परगा गाव आहे आणि त्या गावामध्ये काल पवनचक्कीला आग लागल्याची घटना जी आहे ती घडली होती। आपण जर पाहिलं तर ही टोरंट पॉवर या कंपनीची पवनचक्की आहे आणि या पवनचक्कीला काल दुपारी आग लागली होती आणि आग लागलेले अवशेष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पडलेले आपल्याला पाहायला मिळते। मात्र ही आग जी आहे ती फार भयंकर होती। जवळजवळ मोठ्या अंतरावर या ठिकाणाहून ही आग दिसत होती आणि शेतकरी असतील परिसरातले किंवा गावकरी असतील हे सुद्धा या ठिकाणी भयभीत झालेले आपल्याला पाहायला मिळत होते। आणि जर दुसरी गोष्ट जर पाहिली तर या ठिकाणी पवनचक्कीच्या खालीच इटभट्टी असलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी कामगार सुद्धा काम करत असलेले आपल्याला माहिती मिळते आणि त्याच्या पलीकडे काही कामगार सुद्धा ह्या इटभट्टीचे राहतात। परिस्थिती अतिशय गंभीर होती आणि आता आपल्याबरोबर या ठिकाणचे शेतकरी आहेत। नेमकं कधी घडला हे प्रकार का? सुमारे 3च्या दरम्यान घडला। सुरुवातीला आवाज येत होता, पुन्हा अचानक स्फोटच्या स्वरूपात जाळ लागला। जाळ लागल्यानंतर बऱ्यापैकी जाळ खाली पडला। बरेच वेळ जाळ चालला, धूर येत होता, जे खाली पडत होते। स्फोटाच्या सुमारास बऱ्यापैकी जळालेलेच पार्ट खाली गळत होते। किती वेळ चालत होती आग? कमीत कमी 4-5 तास आग होती। 4-5 तास। मग परत काय हे पोलीस स्टेशनचे काय कर्मचारी येऊन बऱ्यापैकी अंतरावर सगळं हे करून इथली माणसं सरकावलं। तुमचं शेतीत आहे? हा, आपण खरेदी दिली होती पण त्याचं पेमेंट हे आपल्याला मिळालं नाही। चेक त्याने वापस घेतले, पेमेंट कॅशच्या स्वरूपात करतो म्हणून आपल्याला पेमेंट पण नाही मिळालं। अच्छा। आणि इतर जमिनीवर बी भाडेपट्टा लावून माझी फसवणूक केलेली आहे। मोबदला भेटला नाही मिळाला। आता कंपनीवाले आले असतील ना इकडे? आणखी तर कोणी आलेलं नाही। आता येतील पंचनामा दिला आणि काय कंपनीचं झालं नाही। किती वर्षापासून उभा आहे? हे जवळपास 2019 मध्ये हे उभी राहिली होती पवनचक्की। त्याच्यामध्ये आमचे शेतकरी आहोत साईडचे, तर शेजाऱ्यांची कुठली सहमती घेतली नाही, कुठलीच आम्हाला कुठला ह्याचा मोबदला नाही। आमच्या सगळ्या आसपासची जी सहमती लागते त्यांना ते आमची न सहमती घेतच उभा टाकलेलं आहे। ह्याच्यामध्ये एक टेक्निकल प्रॉब्लेम सुद्धा झाला होता। हे काळं पडलं होतं म्हणून आमच्या ऐकण्यात आलं होतं मेकॅनिकल। तर मग हे 2-3 महिन्यापूर्वी ह्याचा प्रॉब्लेम झाला होता, तर ह्यांनी काहीच कुठली काळजी घेतली नाही। सुदैवाने ही घटना दुपारच्या टायमाला झाली। ही जर रात्री झाली असती दुर्दैवी घटना तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं। कारण आजूबाजूला आमच्या इथे लेबर कामं करतात, शेतकरी इथं राहतात, जीवितहानी होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्याने गांभीर्य घेतले पाहिजे, कारण मोठ्या प्रमाणात आमचेच नाही तर सगळ्या परिसरामध्ये हे पवनचक्क्या उभ्या आहेत। तुमचं शेत कुठं आहे? आमचं हे पलीकडलं शेत आहे। काय नुकसान झालं? काय अवशेष पडले काय शेतात? या विशेष म्हणजे वाऱ्याची दिशा इथं होती म्हणून ह्या साईडला पडले, आमच्याकडे थोडी पडली नाही। पण हे काही नुकसान होऊ शकतं यांचं जर गांभीर्यपूर्ण यांनी जर काळजी नाही घेतली तर जीवितहानी सुद्धा होऊ शकते। हे अशा प्रकारे। तुम्ही इथलेच का? हो, मी इथले। कसा झाला प्रकार? कसं झालं? हा प्रकार यांनी वेळोवेळी मेंटेनन्स केलं नाही। पहिले बी हा प्रकार घडला होता पण अनावधानाने तो वाचला। पण पुन्हा दुपारी 3च्या दरम्यान आग लागली। आग लागल्यानंतर एकदम असा मोठा स्फोट झाला। स्फोट झाल्यानंतर त्या स्फोटीचं ते ऑइल पूर्ण पेट घेतलं। सुमारे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ही आग चालू होती आणि हे ऑइल पूर्ण ह्या आजूबाजूच्या 2000 फुटापर्यंत पूर्ण पिकावरती ऊसावरती ऑइल आहे पडलेले आणि ह्याची पूर्ण अवशेष वाऱ्याने असे गेलेले आहेत पूर्ण शेतामध्ये। काय मागणी तुमची? मागणी एवढीच आहे की हाही या शेतकऱ्याची झालेली फसवणूक त्याचा यांना मोबदला देण्यात यावा आणि दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं ऑइल पडून त्यांना सुद्धा मोबदला देण्यात यावा ही मागणी। हो। एकंदरीतच ही शेतकरी होते, आपण त्यांच्याशी संवाद साधला। महत्वाचं म्हणजे ही टोरंट पॉवर कंपनीची पवनचक्की आहे आणि या पवनचक्कीचा मेंटेनन्स जी आहे तो मेंटेनन्स रेग्युलर होत नसल्याचा सुद्धा आरोप शेतकऱ्यांचा आहे। महत्वाचं म्हणजे ही घटना दिवसा घडली म्हणून सुदैवाने याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही, नाहीतर अनर्थ झाला असता असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, लोहारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।